पुढची बातमी पाहतोय राजकीय वर्तुळातून। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीनंतर राज्यसभा निवडणुकीसाठी मंत्री छगन भुजबळ यांच्या निवासस्थानी अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांची बैठक सुरू झाली आहे। सुनेत्रा पवारांच्या राजीनाम्यानंतर रिक्त झालेल्या जागेबाबत अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते काय निर्णय घेतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। याबद्दल अधिकची माहिती देतायत आपले प्रतिनिधी गणेश कवडे। गणेश, काय सांगाल, सध्या राज्यसभेवर कोण जाणार आहे अजित पवार गटातून, काय शक्यता आहे? नक्कीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बैठकीनंतर राष्ट्रवादीच्या सर्व नेत्यांची बैठक आहे ते मंत्री छगन भुजबळ यांच्या बंगल्यावर सध्या सुरू झालेली आहे। या बैठकीमध्ये पार्थ पवार असतील, प्रफुल्ल पटेल असतील, वळसे पाटील असतील, या छगन भुजबळ हे सगळे प्रमुख नेते देखील आहेत ते बैठकीला उपस्थित आहेत। त्यामुळे ज्या पद्धतीने खरं तर ही चर्चा सुरू झालेली आहे, यामध्ये मंत्री छगन भुजबळ यांचीच राज्यसभेवर वर्णी लागेल अशा पद्धतीची सूत्रांकडून माहिती मिळते आणि याच पार्श्वभूमीवर खरं तर या बैठकांचं सत्र सध्या सुरू आहे। कारण की मंत्री छगन भुजबळ जर राज्यसभेवर जायचं असेल तर महाराष्ट्राच्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागेल। त्यामुळे महाराष्ट्रामध्ये नेमकं कोण त्यांच्या जागेवर संधी दिली जाणार हे देखील बघणं गरजेचं आहे आणि त्याच जागेवर खरं तर समीर भुजबळ यांना संधी देण्यात यावी ही प्रामुख्याने छगन भुजबळ यांची मागणी आहे। त्यामुळे या मागणीकडे नेमकं कशा पद्धतीने राष्ट्रवादीचे नेते बघतायत हे देखील पाहणं गरजेचं आहे आणि या सगळ्या संदर्भातली ही महत्त्वाची बैठक आहे ती छगन भुजबळ यांच्या बंगल्यावर सध्या सुरू आहे। त्यामुळे या बैठकीमध्ये धन्यवाद दिलेल्या या सविस्तर अपडेटसाठी। त्यामुळे या बैठकीअंती कोणाच्या नावावर शिक्कामोर्तब होतोय पाहणं महत्त्वाचं आहे। राज्यसभेवर कोण जाणार, सगळ्यांच्या नजरा लागल्या।